सार्थ श्री दासबोध दशक 8वा समास 4 सूक्ष्म पंचभूते निरूपण. श्रीराम मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ. वृत्ती करावी निवळ निमिष एक. ब्रह्मी मूळ माया झाली तिच्या पोटा माया आली. मग ते गुणा प्रसवली म्हणोनी गुण क्षोभिणी. पुढे तिज पासाव कोण सत्व रज तमो गुण. तमो गुणापासून निर्माण झाली पंचभूते. ऐसी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली. एवं तमो गुणापासून झाली पंच महाभूते. मूळ माया गुणा परती तेथे भूते कैची होती. ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा. आणिक एके एके भूती पंचभूते असती. तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू. सूक्ष्म दृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक. श्रोती विमळ विवेक केला पाहिजे. आधी भूते ती जाणावी रूपे कैसी ओळखावी. मग ते शोधून पहावी सूक्ष्म दृष्टी. ओळखी नाही अंतरी ते ओळखावी कोणे परी. म्हणोनी भूतांची ओळखी चतुरी नावेक परिसावी. जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण. मृद आणि ओलेपण तितुके आप. जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पै तेज. आता वायो ही सहज निरोपी जेल. चैतन्य आणि चंचळ तो हा वायोची केवळ. शून्याकाश निश्चळ आकाश जाणावे. ऐसी पंच महाभूते ओळखी धरावी संकेते. आता एकी पाच भूते सावध ऐका. जे त्रिगुणाहुनी पर त्याचा सूक्ष्म विचार. या लागी अति तत्पर होऊन ऐका. सूक्ष्म आकाश कैसी पृथ्वी तेची आधी निरोपावी. येथे धारणा धरावी श्रोते जनी. आकाश म्हणजे अवकाश शून्य. शून्य म्हणजे ते अज्ञान. अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी. आकाश स्वय आहे मृद तेची आप स्वतः सिद्ध. आता तेज तेही विशद करून धावू. अज्ञाने भासला भास तोची तेजाचा प्रकाश. आता वायो सावकाश साकल्य सांगो. वायू आकाशा नाही भेद आकाशा इतुकासे स्तब्ध. तथापि आकाशी जो निरोध तोची वायू. आकाशी आकाश मिसळले हे तो न लगे की बोलिले. येणे प्रकारे निरोपिले आकाश पंचभूत. वायो मध्ये पंचभूते तेही ऐका एक चित्ते. बोली जेती ते समजते यथान्वये. हळू फुल तरी जड हळू वारा तरी निबिड. वायो लागता कडाड मोडती झाडे. तोले विण झाड मोडे ऐसे हे कहीच न घडे. तोल तोची तये जडे पृथ्वीचा अंश. हेथे श्रोते आशंका घेती तेथे कैची झाडे होती. झाडे नव्हेती तरी शक्ती कठीण रूप आहे. वन्ही स्फुल्लिंग लहान काहीतरी असे उष्ण. तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे. मृदपण तेची आप भास तेजाचे स्वरूप. वायो तेथे चंचळ रूप सहजची आहे.
सकळांस मिळून आकाश सहजची आहे अवकाश पंचभूतांचे अंश वायोमध्ये निरोपिले आता तेजाचे लक्षण भासले पणे ते कठीण तेजी ऐसी ओळखण पृथ्वीची भासला भास वाटे मृद तेजी आप तेची प्रसिद्ध तेजी तेज स्वतः सिद्ध सांगणेची न लगे तेजी वायो तो चंचळ तेजी आकाश निश्चळ तेजी पंचभूते सकळ निरोपिली आता आपाचे लक्षण आपतेची मृदपण ते कठीण तेची पृथ्वी आपी आप सहजची असे तेज मृदपणे भासे वायो स्तब्धपणे दिसे मृदत्वांगी आकाश न लगे सांगावे ते व्यापकची स्वभावे आपी पंचभूतांची नावे सूक्ष्म निरोपिली आता पृथ्वीचे लक्षण कठीण पृथ्वी आपण कठीणत्वी मृदपण तेची आप कठीणत्वाचा जो भास तोची तेजाचा प्रकाश कठीणत्वी निरोधांश तोची वायू आकाश सकळांस व्यापक हा तो प्रगटची विवेक आकाशीच काही एक भास भासे आकाश तोडिता तुटेना आकाश फोडिता फुटेना आकाश परते होईना तिळ मात्र असो आता पृथ्वी अंत दाविला भूतांचा संकेत एक भूती पंचभूत तेही निरोपिले परी हे आहाच पाहता ना तुडे बळेची पोटी संदेह पडे भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात सूक्ष्म दृष्टीने पाहता वायोची वाटे तत्वता सूक्ष्म वायो शोधू जाता पंचभूते दिसती एवं पंचभूतिक पवन तेची मूळ माया जाण माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक भूते गुण मेळविजे तयांसी अष्टधा बोलिजे पंचभूतिक जाणिजे अष्टधा प्रकृती शोधून पाहिल्या विण संदेह धरणे मूर्खपण याची पाहावी ओळखण सूक्ष्म दृष्टी गुणापासून भूते पावली स्पष्ट दशेते जडत्वा येऊन समजते तत्वे झाली पुढे तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्व रचना बोलिली असे ते जना प्रगटची आहे हा भूत कर्दमा बोलिला सूक्ष्म संकेते दाविला ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी या ब्रह्मांडा पहिली कडील गोष्टी जय झाली नभती सृष्टी मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावी सप्तकंचूक प्रचंड झाले नवते ब्रह्मांड माये अविद्येचे बंड ऐलीकडे ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार पृथ्वी मेरू सप्तसागर ऐलीकडे ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार पृथ्वी मेरू सप्तसागर ऐलीकडे नाना लोक नाना स्थाने चंद्र सूर्य तारांगणे सप्तद्वीपे 14 भुवने ऐलीकडे शेष कुर्म सप्तपाताळ 21 स्वर्गे अष्टदिक्पाळ 33 कोटी देव सकळ ऐलीकडे 12 आदित्य 11 रुद्र 9 नाग 7 ऋषेश्वर नाना देवांचे अवतार ऐलीकडे मेघ मनु चक्रवर्ती नाना जीवांची उत्पत्ती आता सो सांगो किती विस्तार हा सकळ विस्ताराचे मूळ ते मूळ मायाच केवळ मागा निरोपिली सकळ पंचभूतिक सूक्ष्मभूते जे बोलिली
तेची पुढे जडत्वाली ते सकळही बोलिली पुढले समासी पंचभूते पृथकाकारे पुढे निरोपिली विस्तारे ओळखी कारणे अत्यादरे श्रोती श्रवण करावी पंचभूतिक ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जाणोनिया म्हणोनी दृश्याच्या पोटी आहे पंचभूतांची दाटी एकपणे पडली मिठी दृश्य पंचभूता एवं पंचभूताचे दृश्य सृष्टी रचली सावकाश श्रोती करून अवकाश श्रवण करावे इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चवथा श्रीराम श्रीराम श्रीराम